या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यासोबत जिथे धावतं वर्णन घेऊन तुमच्यासोबत जोडले जातील प्रीतम चला दोन्ही टीमला विनंती असेल की आपण आपला एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्स मध्ये पाठवा डीएनसीसी आणि शिवराज्य वेवूर बघा महत्वपूर्ण मैच है सेमीफाइनल जी एक पाउल दूर आए अपन फाइनल पासून तो डीएनसीसी टीम आपसे भी विनती है एक एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्स में भेज दे और शिवराज्य वेवूर आपसे भी विनती है कि एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्स में भेज दे। यस सर स्वागत है दोनों एक्स्ट्रा प्लेयर का कॉम्बॉक्स में हमारे साथ जुड़ते हुए। सुमित आणि सूरजची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय तो म्हणजेच सचिन। वेरी फर्स्ट बॉल सेमीफाइनल दोनों टीम को शुभकामनाएं। कॉम्बॉक्स की ओर से गेंद जाएगी डिक्लेयर जोन में 1 रन फुलटस गेंद थी। सुमित दुबे का ये स्ट्रोक अच्छा था लेकिन सिंगल के लिए गया। नाखुश है थोड़े कि गेंद गैप में गई नहीं 4 रनों के लिए गई नहीं 1 रन मिला। शुरुआत होती हुई सिंगल से स्ट्राइक पर सूरज। ओहो नो गेंद थी लेकिन जब तक रिएक्ट करते गेंद निकल चुकी थी कीपर के पास। 1 रन। शिवराज्य वेवूर ने वाइल्ड कार्ड एंट्री ली है ऐसा कहूंगा मैं। 1 गेंद 6 रन और जीत लिया मैच को।
क्या स्ट्रोक है सूरज का, इस वक्त गैप में खेला है और पिच गेंद को भेज दिया है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। स्कोरबोर्ड अगर देखा जाए तो इस वक्त 6 रन। चलिए स्पीडअप रखिए, हर गेंद पर मीटिंग ना ले। टीम में शायद गोलू और अमन 2 प्लेयर नहीं है, डीएनसीसी के एक महत्वपूर्ण खिलाड़ी, दोनों भी महत्वपूर्ण खिलाड़ी अमन और गोलू। यस, राकेश गोलू ने यहाँ पे बेस्ट ऑफ लक दिया डीएनसीसी को, यानी कि ऑनलाइन वो देख रहे क्या खेल हो रहा है, क्या गेंदबाजी है। जवाब दिया इस वक्त गेंदबाज ने भी। पिछले गेंद पर अगर बाउंड्री लगाई तो अगली गेंद डॉट भी आ सकती है। स्कोरबोर्ड अगर देखा जाए तो स्कोरबोर्ड इस वक्त 6। वाइड गेंद खराब गेंद। स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा, स्कोरबोर्ड 7 लगते हुए स्कोर कार्ड पर। पहली सेमीफाइनल हमें नजर आती हुई गेंदें हो चुकी है 4 गेंदों में 7 रन, 3 गेंदें हो चुकी है, 3 गेंदों में 7 रन खर्च के। फिर से एक बार क्लोज कॉल था और छोड़ दिया बल्लेबाज ने। फिर से एक बार वाइड गेंद। स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा, काफी नजदीक से गई गेंद स्टंप के, रिस्की वाइड लिया इस वक्त बल्लेबाज ने। स्कोरबोर्ड 8, 3 गेंदे 8 रन। थोड़ी चर्चा करते हुए पालघर जिले की पहली 1 लाख की प्रतियोगिता और चैंपियन कौन सी टीम रहेगी, तो वो डीएनसीसी है। और अच्छा स्ट्रोक था, अच्छी फील्डिंग की, वही चैंपियन टीम मैदान के अंदर हमें नजर आ रही है इस वक्त सेमीफाइनल में। स्कोरबोर्ड सिंगल से आगे जाएगा, स्कोरबोर्ड इस वक्त 9। चार गेंदों में 9 रन लग चुके और 2 गेंदें बाकी है पहले ओवर की। पहला सेमीफाइनल चलता हुआ, फुल टच गेंदे फिर से एक बार हाथ में खेल लिया, लेकिन 1 रन जरूर मिलेगा। स्क्वायर खेलने का यही फायदा होता है, अगर गेंद बाउंड्री पार भी नहीं करती तो सिंगल आ जाता है। अगर सीधा खेलोगे, वी शेप पे खेलोगे तो बाउंड्री नहीं आई तो डॉट गेंद आती है, सिंगल मिलने का मौका कम मिलता है। ये स्ट्रोक है, देखिए ये स्ट्रोक की बात कर रहा था। 9 स्कोर का कॉल है। 1 ओवर के बाद स्कोर कार्ड पर रन लगते हुए 10। चलते हम डीजे मास्टर को फिर आते बीच मैदान में। चला 15 मिनिटांमध्ये ओव्हर संपवायचे 4। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 10। आशिषने खूप मोठी मीटिंग घेतली आणि प्रत्येक प्लेयरला मात्र इकडे समजवलंय। तो ये एक्सपीरियंस है आशीष का जो बताते हुए अपने खिलाड़ियों को, क्योंकि देखा जाए तो 1 ओवर में कोई जीतता नहीं और कोई हारता नहीं। अजूनही मात्र 7 ओव्हर आहेत, ते 7 ओव्हर को जो चांगला खेळ तो जिंकेल। मुरबाद संघाचं अभिनंदन सेमीफायनल मध्ये क्वालिफाईड होत असताना। यस, 4000 सबस्क्रायबर साठी फक्त 23 आकडा दूर आहे। यावेळेचा फटका सजवला आहे, आशिषच्या हातामध्ये चेंडू जातोय। बेस्ट फिल्डर ज्याने अवॉर्ड घेतलं होतं डीएनसीसीच्या मैदानावर 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये, उडी मारून अगदी मात्र चेंडू उडवले होते। हात मात्र त्याच्यासाठी अगदी सोपा चेंडू आहे, तो मात्र स्टॉप केलाय। यावेळेस ऑन साइडला फटका, इकडे रनआउटची संधी आहे। गडबड 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 गडबड, पूरा गडबड यहाँ पे। नोट आउट रहेगा क्योंकि स्टंप खड़ा किया नहीं, बल्लेबाज पहुंच गया। चलिए फील्ड सजा लीजिए डीएनसीसी। यहाँ पे तेज थ्रो करने की जरूरत नहीं थी, आराम से थ्रो किया होता तो भी विकेट मिल जाता। और देखा जाए तो गेंदबाज ने भी गेंद को पकड़ा नहीं, इसी वजह से यहाँ पे सूरज बचते हुए रनआउट। 2 गेंदे, दोनों गेंदे डॉट डली, दोन्ही चेंडू डॉट। चेंडू मात्र यावेळेस जाऊ दिला, वाईटचा इशारा तो। स्कोरबोर्ड 11-11। गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच सोनू।
तिसरा चेंडू घेऊन तयार सोनू. आधी खेळ मात्र यावेळेस वाईट चेंडू. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 12. अगदी टॉस करून चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट बॉल आणि इकडे मात्र विकेट. बॅकफुट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सुमितला परतावा लागेल. पहिला विकेट येत असताना यड्डेचे. चलिए डीएनसीसी स्पीडअप रखिए खेल को. 15 मिनट में 4 ओवर आपको डालने हैं, ध्यान में रखिए. दूसरी ओवर चल रही है. 7 मिनट कम से कम हो चुके. येस आपण बघू शकतात राहुल यादव, बसंत गुप्ता अगदी मात्र कमेंट्स करत असताना. क्लियरिटी वंदे स्पोर्ट्स साठी धन्यवाद बसंत गुप्ता, राहुल यादव, आपका शुक्रिया वंदे स्पोर्ट की ओर से. स्कोरबोर्ड मात्र आपण बघू शकतात यावेळेस 4 डॉट बॉल. गुड फील्डिंग. अगदी 12 धावा धावपलकावर. 1 ओव्हर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. नवीन फलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर आहे. डॉटने घेतली सुरुवात झाली त्याची. हलक्या हाताने खेळला जातोय. सिंगल इथून मात्र नक्की मिळेल. 5 चेंडू टाकलेले आहेत. 3 धावा खर्च केलेल्या धावा 13 झालेल्या आहेत. अगदी बघायला गेलं तर 2 चेंडू एक्स्ट्रा हाताळलेत आणि धावसंख्या 13 स्कोर कार्ड वर. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधला शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला सूरज आणि क्लीन बोल्ड. काय कमालीची गोलंदाजी होत असताना बाबू कडून फक्त 3 धावा आणि 2 महत्वपूर्ण विकेट म्हणजे ओपनिंगच्या फलंदाजाला पाठवले तंबूच्या आसऱ्याला. एसडीजे DJ Vaibhav in the mix. थैंक यू. क्या गेंदबाजी हो रही है इस वक्त. पहले ओवर में 10 रन, दूसरे ओवर में रन खर्च के सिर्फ 3 रन और 2 बड़े विकेट चटकाते हुए सुमित और उसके साथ सूरज. लास्ट के बॉल पर सूरज का विकेट. इसलिए कहता है कि जिंदगी में जो कुछ होता है उसके पीछे एक कारण होता है. या तो वो आपको सिखा के जाती है या अनुभव दे के जाती है. और यहाँ पे आप देख सकते हैं डीएनसीसी पहले ओवर में थोड़ी बैकफुट पर थी. अब दूसरे ओवर में फिर से एक बार कमबैक कर लिया है. चलो डीएनसीसी थोड़ा स्पीडअप रखिए खेल को. ज्यादा वक्त ले रहे आप. तीसरी ओवर लेकर गेंदबाज सुमित. टॅपचा फटका. चेंडू अडवलाय बाउंड्री लाईन जवळ. अगदी डॉट बॉल येत असताना खूप चांगली फील्डिंग चंदन कडून. समीचा चेंडू आपण बघू शकतात आणि पहिलाच बॉल यावेळेस डॉटने सुरुवात केलेली आहे. स्ट्राईकला फलंदाज राहुल. नो स्ट्राईकला बॅट्समन पाहायला मिळतोय ऋषी आणि वाईट बॉल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 14 धावा धावपलकावर यावेळेस पाहायला मिळत आहेत. 14 स्कोर कार्ड वर लागलेले आहेत. येणारे चेंडूचा विचार केला 10 चेंडू जणी बाकी आहेत. सुरुवात चांगली झाली होती. हो हलक्या हाताने मात्र खेळला जातोय. सिंगलने मात्र स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकतात की 15 धावा धावपलकावर. अगदी देखणी स्पर्धा आपण बघू शकतात. सिद्धिविनायक आयोजित डेंजरस बॉयज ट्रॉफी चषक 2025 2 रात्रीची स्पर्धा. भव्य दिव्य आयोजन. यानंतर होणारी दुसरी सेमीफायनल
एक बाजूला डेंजरस बॉईज आणि दुसऱ्या बाजूला यश फाउंडेशन संघर्ष मुरबा ही टीम असेल. गुड बॉल रेफर केलाय व्हाईट साठी. बघूया यावेळी चेंडू काय असेल. फेयर फेयर डिलीवरी. अब रिव्यू नहीं रहेगा बैटिंग टीम के पास, ये ध्यान में रखिए. डॉट बॉल आणि चांगला चेंडू हाताळला इकडे गोलंदाज आणि अगदी ऑफसाईडला. यावेळेस आपण बघू शकतात पुन्हा एकदा तयार गोलंदाज. यस डीएनसीच्या स्पर्धेमध्ये सिरीज घेणारा खेळाडू आहे. काय कॅच कमालीचा. परंतु यावेळेस आपण बघू शकतात की स्पोर्टमॅन स्पिरिट यावेळेस दाखवलंय खेळाडूने. अगदी त्याने घेतल्यानंतर रिएक्शन त्याने सांगितलं की मी टच केलेला आहे. एक बार तालिया बजनी चाहिए खिलाड़ी के लिए. चंदन के लिए जोरदार तालियां चंदन के लिए. स्पोर्टमैन स्पिरिट दिखाते हुए इस वक्त चंदन. ओहो काय स्टॉप आहे. सुपर स्टॉप फॉलो थ्रू मध्ये कमालीची फिल्डिंग यावेळेस आपण बघू शकतात. सुमितला सुपर स्टॉप केलंय. उगीच डीएनसीसीच्या स्पर्धेमध्ये 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये सिरीज घेतली नाही. हे काम केलेलं आहे आणि हे काम करत आहे हे दाखवत असताना बॉल झाले ते म्हणजेच 5. शेवटचा बॉल 15 धाबावर खेळ थांबलेला आहे. आता मात्र डॉट बॉल. विकेट येईल का. ड्रॉप कॅच. कॅच ड्रॉप होत असताना विकेट नाही कॅच नाही लिया आहे. कॅच नाही घेतलेला आहे. फलंदाज थांबायचा आहे. नोट आउट आहे. ओव्हर संपलाय. 3 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 15. डीजे बजाव. पंद्रह रन स्कोर कार्ड पर 3 ओवर के बाद 6 गेंदे. चले आशीष थोड़ा स्पीडअप रखिए. चंदन गेंदबाजी मार्ग पर. 6 चेंडू आहेत बॅटिंग टीमकडे. बघूया 6 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील बॅटिंग टीम कडून. सुरुवातीला 15 धावा 10 धावा होत्या पहिल्या ओव्हर मध्ये आणि त्यानंतरचा विचार केला तर 12 चेंडू मध्ये 5च आलेले आहेत. आता मात्र बघायला गेलं तर शेवटचे 6 चेंडू आहेत. बॅटिंग टीम तयार. स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे राहुल. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजेच रोहित. आणि इकडे मात्र काय क्षेत्ररक्षण आहे. सुपर स्टॉप. बाबू आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा भाऊ छोटा भाऊ खेळत असताना 2 बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डॉट बॉल. पुन्हा एकदा तयार चंदन. इकडे मात्र 1 धाव मिळेल. जस्ट डिक्लेअर झोन मध्ये. स्कोरबोर्ड 16. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. यश फाउंडेशन संघर्ष मुरबा कॅप्टनला पाठवा. यश फाउंडेशन संघर्ष मुरबा कॅप्टनला पाठवा. नेक्स्ट सेमीफायनल. यश फाउंडेशन संघर्ष मुरबा
या पण ओहो काय स्वीपचा फटका बैठक स्ट्रोक घुटना टेक चौकार देख 4 धावा स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल स्कोरबोर्डचा विचार केला तर 20 धावा धावफलकावर चेंडूचा विचार केला तर चेंडू चालले ते म्हणजे षटकातील 3 पहिल्या चेंडू डॉट त्यानंतर सिंगल त्यानंतर मात्र यावेळेस कमालीचा फटका रोहितच्या बॅट मधून आलाय अगदी मात्र दोन भाऊ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत मार्कवास टीवा अँडी फ्लावर ग्रँड फ्लावर इरफान पठाण युसुफ पठाण बरेचसे भावांची जोडी आपल्याला पाहायला मिळाली उमर अकमल कामरान अकमल इंटरनॅशनल मध्ये भावांची जोडी आपण बघू शकतात पाहायला मिळते 3 बॉल बाकी आहेत 20 धावा झालेले आहेत गोलंदाज तयार चंदन यावेळेस फटका सजवला इकडे रनआउटची संधी काही गरज नसता डायरेक्ट हिट लागला नाही तर मात्र 1 धाव गेली असती गोलंदाज मात्र कव्हरला आला नव्हता आणि इकडे मात्र विकेट या डीजे बजाव शेवटचे 2 बॉल बाकी शेवटच्या षटकातले अगदी बघायला गेलं तर धावा झाल्या त्या म्हणजेच 20 धावा शेवटचा बॉल शेवटचे 2 बॉल बघूया एखादा चौकार येईल का दोन्ही चौकार येतील का एक बाजूला शिवराज्य वेवूर सेमीफायनलची मॅच खेळताना पाहायला मिळते दुसऱ्या बाजूला डीएनसीसी परंतु इकडे फटका फसलाय टॉस करून चेंडू टाकला जातोय फसवलं जात आहे फलंदाज बाद गॉन राहुल बॅक टू डग आउट एट डीजे तुम क्या जानो मोहब्बत क्या है दिल की महफिल सनम ये महफिल नहीं दिल है थँक्यू आणि ज्या बॅट्समनने क्वार्टर फायनल जिंकून दिली होती आशिष 1-6 ला म्हणजे कुठे ना कुठे त्याचा लक फॅक्टर होता या स्पर्धेमध्ये आणि तो आलाय शेवटच्या बॉलसाठीच आणि 6-16 असताना ज्या बॅट्समनची बॅट तळपली होती मैदानाच्या आतमध्ये त्याला अगदी इंट्रोड्यूस केलं नाही या सेमीफायनल मध्ये आता पाठवलंय शेवटच्या बॉलसाठी बघूया 24 धावा झालेल्या आहेत लास्ट बॉल 20 धावा झालेल्या आहेत लास्ट बॉल अगदी सुरुवात मात्र चांगली झाली होती शिवराज्य वेवूर संघाची बघायला गेलं तर 10 धाव्याने सुरुवात केली होती त्यानंतरचा विचार केला आणि हा बघा हा इन्फॉर्म फलंदाज याला मात्र आपण बघू शकता थांबवण्यात आलं आणि चौकार त्याने खेचला सांगतो इकडे आपल्या संघाला की तुम्ही मात्र थोडी चुकी केली मला उशिरा पाठवलं 24 धावा करून दिलेत 25चं आव्हान आहे तात्पुरता ब्रेक असेल त्या ब्रेक मध्ये जाऊया टॉस बॉक्स मध्ये 25-25 एट डीजे थँक्यू डीजे मास्टर वेलकम बॅक तर जाऊया टॉस कडे सेमीफायनल 2 जिथे एका बाजूला होम ग्राउंड वरती खेळताना आपल्याला डेंजरस बोईसर हा संघ दिसणार आहे डेंजरस बॉईज संघ दिसणार आहे तर दुसऱ्या बाजूला संघर्ष बुर्बे यश फाउंडेशन डेंजरस ट्रॉफी 2025 मधला दुसरा महत्वाचा सेमीफायनलचा सामना पाहतोय आपण चला डेंजरस बोईसर डेंजरस बॉईज कॅप्टन टॉस साठी या ईश्वर सर से गुजारिश है प्लीज सर आपके कर कमलों द्वारा इस महत्वपूर्ण मुकाबले के टॉस की प्रक्रिया को पूर्ण करेंगे एक तरफ संघर्ष बुर्बे यश फाउंडेशन तो दूसरी तरफ होम ग्राउंड पर खेलते हुए आपको डेंजरस बॉयज टीम नजर आएगी चॉइस आप देख रहे जरूर चलिए बुर्बा टीम यहाँ पर चॉइस कॉल पहले दिया जाएगा और यहाँ पर संघर्ष मुर्बे यश फाउंडेशन कॉल करेंगे प्लीज सर टेल इज अ कॉल और यहाँ पर हेड आया है प्लीज सर आप विराजमान होइए मुख्य मंच पर तो टॉस आपने जीता है क्या करना चाहेंगे हम फर्स्ट फील्ड करेंगे
फर्स्ट फील करेंगे जरूर। इस पूरे प्रतियोगिता में डेंजरस बॉयज के सभी लड़कों ने बहुत मेहनत की, तो उन सभी लड़कों के बारे में क्या कहना चाहेंगे? सभी ने अपना पूरा 100% दिया यहाँ पे, और उम्मीद है कि हम शायद मैच भी जीतेंगे। देखते हैं, हम जैसे मैच खेलेंगे, हमारे लड़के जितना मेहनत करेंगे उसके हिसाब से हम हो सकता है कि फाइनल में भी जाए। जरूर। सामने वाली टीम के कौन से ऐसे बल्लेबाज हैं जिनको आप रोकने का ज्यादा प्रयास करेंगे, जो ज्यादा घातक इस मुकाबले में साबित हो सकते हैं, ऐसा आपको लगता है? हार्दिक। चलिए, ऑल द बेस्ट होगा आपके मुकाबले के लिए। रोनित, तुम्ही आता मात्र टॉस जिंकला, परंतु फलंदाजीच करायची आहे, फलंदाजीच करायची आहे, तर अर्थातच तुम्हाला हवं होतं तर डिसिजन भेटलाय। तर या सामन्यामध्ये किती धावा करण्याचा प्रयत्न असेल, कारण डेंजरस बोईसर आपण विचार केला ग्रामीणच्या लॉटमधून सेमीफायनलमध्ये आलाय। हो खूप, आणि आम्ही 4 ओव्हरमध्ये आम्ही 45-50 रन कसू। चला, ऑल द बेस्ट असेल, जास्त वेळ घेणार नाही। टॉस बॉक्स मधून मात्र येते न्यूज। इथे मात्र नाणेफेकीचा कवलाचा विचार केला, डेंजरस बॉईजने स्वतःच्या बाजूने झुकवलंय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय संघर्ष मुरुबे यश फाउंडेशन टीमला। जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, जिथे प्रीतमजी गरज सर आपल्यासोबत जोडले जाईल। धन्यवाद सर्वांचं, वेलकम बॅक। आणि इथे आपण बघू शकता, जाऊया दुसऱ्या डावाकडे। 24 मध्ये 24 बनवलेले आहेत, 24 मध्ये 25 इथे बनवायचे आहेत DNCC टीमला फायनल मध्ये जाण्यासाठी। सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते। स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते, तो म्हणजेच संतोष, आणि नॉन स्ट्राईकला आशिष। सिद्धिविनायक ऑर्गेनाइज्ड बाय डेंजरस बॉयज ट्रॉफी 2025। छठे साल में पहली फाइनलिस्ट टीम कौन होगी, देखना होगा। यहाँ पे शिवराज वेवुर YBCC वेवुर को हराकर आगे बढ़ती हुई सेमीफाइनल की मैच चल रही है। पहिला डाव संपला, आणि पहिला डाव संपल्यानंतर 24 शिवराज वेवुरच्या खात्यामध्ये आहेत। 25 मध्ये थांबायचं आहे त्यांना DNCC टीमला। पहिलाच बॉल तयार होणार, इकडे गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवर राहुल। स्वीपचा फटका आहे, वन बाउन्स मध्ये चेंडू उडवला जातोय, इकडे एक धाव मिळेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्डचा विचार केला तर एक आशिष, आणि आशिष बरोबर संतोष आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी 2 चांगले खेळाडू आज उपस्थित नाही आहेत, खास करून राकेश गोलू आणि अमन DNCC मध्ये। काय क्लास फटका आहे, आशिषचा गॅप शोधलाय, चेंडू जातोय गॅप मध्ये, चौकार, 4 धावा, सुपर फटका, आशिष नावाचा ब्रँडेड स्ट्रोक, 4 धावा, चौकार। अगदी मात्र यावेळेस बघायला गेलं तर ऑन साइडला 3, ऑफ साइडला 4, तीच फिल्डिंग मात्र इकडे ठेवण्यात आलेली आहे। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 5, 2 चेंडू 5 धावा, 25 धावांचं टार्गेट दिलेलं आहे। आणि या चौकारानंतर अगदी मात्र या मॅच मध्ये मजबूत पकड मिळवलेली आहे DNCC ने। इकडे मात्र काय घडतंय, डॉट बॉल अगदी टप्पा पडल्यावर ऑफ स्पिनचा चेंडू मध्ये येत असताना आशिष आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच्याबरोबर इकडे मात्र संतोष बॅकफुटवर जाऊन फटका खेळला, इकडे सिंगल साठी येतोय, आणि इकडे अपील केलेले आहे। बघूया पंचाचा इशारा काय असेल, रिव्ह्यू, पंचाचा रिव्ह्यू आहे, बघूया काय असेल। आउट, सॉफ्ट डिस्मिसल, आउट आहे। यस, विकेट आउट। लौटना होगा बल्लेबाज को इस वक्त। बैक टू डगआउट आशीष। 4 गेंदों में 5 रन हुए और यहाँ पे आशीष का विकेट आता हुआ रनआउट के रूप में।
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच सुमित. सुमित जयस्वाल नवीन बॅट्समन. 4 बॉल झालेले आहेत, 5 धावा धावफलकावर. स्ट्राईकला फलंदाज संतोष. अगदी 25 मध्ये थांबायचं आहे. फुलटच चेंडू, काय फटका आहे संतोषचा. अगदी इझिली क्लिअर केलंय मिड विकेटला. बघायला गेलं तर ग्राउंडिंग स्ट्रोक जमिनीला आग लावत निघून जातोय सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. स्कोरबोर्ड 9. सुपर स्ट्रोक आहे. संतोष हा क्लास प्लेअर आहे. हे स्ट्रोक त्याच्या बॅटिंगतून नेहमीच पाहायला मिळतात आणि यावेळेस देखील तसा स्ट्रोक पाहायला मिळतोय. त्याची बॅटिंगची स्टाईल अलग आहे परंतु फटका एकदम चांगला असतो. तंत्रमुक्त. यावेळेस पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या 10 झालेल्या आहेत. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 15ची गरज. डीजे मास्टर. धावा झाल्या त्या म्हणजेच 10 पहिल्या षटकामध्ये. जी सुरुवात शिवराज वेवूरची झाली होती ती सुरुवात डीएनसीची झालेली आहे परंतु परिस्थिती आता अलग आहे कारण की शिवराज वेवूरची बॅटिंग संपलेली आहे. 24 बनवल्या त्यांनी आणि 25चं टार्गेट डिफेन्स करत असताना आता मात्र थोडं अवघड राहिलं आहे. शॉर्ट बॉल होता अगदी मात्र यावेळेस डॉट बॉल येतोय का यस असं उत्तर येत आहे. सूरज हा गोलंदाज पाहायला मिळते. 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये 15 धावा बनवायचे मॅच जिंकण्यासाठी. पहिला बॉल डॉटने सुरुवात. सूरज तयार. यावेळेस मात्र ऑफसाईडचा खराब चेंडू. वाईटचा इशारा. स्कोरबोर्ड 11. 11 पाहिजे 14 जिंकण्यासाठी. 17-14. पुन्हा एकदा खराब चेंडू. वाईट बॉल. टाळ्या वाजताय, शिट्ट्या वाजताय. डीएनसीसी अब 13 रन दूर फाइनल में जाने से. स्कोरबोर्ड 12. ऑल ओवर फुल टॉस. ऑन साइड में खेलना चाहते थे. ओहो खेला इस वक्त ऑन साइड में लेकिन एज लगी, गेंद गई ऑफ साइड में. 1 रन जरूर मिलेगा. स्कोरबोर्ड सिंगल से आगे जाएगा. स्कोरबोर्ड इस वक्त 13 रन लगते हुए. 12 चाहिए जीतने के लिए. 16 गेंदे 12 रन. 16 बॉल 12 धावेची गरज. स्ट्राइकला फलंदाज सुमित जयस्वाल. फुलटसला काय फटका खेळलाय सुमितने. यावेळेस कडक स्ट्रोक खेळला जातोय. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 17 झालेल्या धावसंख्या. काय बॅटिंग करतायत, काय फॉर्म मध्ये आहे हा टीम. पण एकदा मात्र शॉर्ट पिच चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 18 धावा धावफलकावर लागले जात आहेत. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. 18 धावा धावफलकावर. 7 चाहिए जीतने के लिए. 14 गेंदों में 14 गेंदे 7 रनों की जरूरत. फुल टॉस गेंद. ओ मिस फील्डिंग होती हुई. 4 रन मिल गए. अब चाहिए सिर्फ 3 रन. जल्दी फाइनल में जाना है डीएनसीसी को. कड़क स्ट्रोक खेल रहे. सिर्फ 3 चाहिए 13 में. एक डॉट गेंद. ओवर खत्म. 2 ओवर के बाद 12 गेंदे 3 की जरूरत. जाओ. थैंक यू. ऑन साइड पे डॉट बॉल. फुल टच था लेकिन ग्राउंडिंग स्ट्रोक नहीं खेला, टैप खेला. 11-3. क्या स्ट्रोक है, क्लास. इस वक्त 4 रन. मैच को जीत लिया. सिद्धि विनायक ऑर्गेनाइज बाय डेंजरस बॉयज कप 2025 का पहला फाइनलिस्ट टीम डीएनसीसी. कांग्रेचुलेशन एट डीजे. बचाओ. गोरी गौरी मांडवा खाली. गोरी गोरी गौरी मांडवा खाली. गलगले गोजीरा गौरी गंताजी अंडा गंजो करी ताला विलनगिरी. नागावली तो गवाली. गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली. गोरी गोरी गंगे
थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. खूप खूप अभिनंदन. आपण पाहिलं अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला गेला. DNCC मात्र संघ क्वालिफाय होतो इनटू द मेगा फिनाले. डेंजरस ट्रॉफी 2025 मध्ये सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. डेंजरस बनाम आता मात्र आपण सामना पाहणार आहोत. संघर्ष मुरबे यश फाउंडेशन. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि आपल्याला फलंदाजी करायची आहे. यश फाउंडेशन संघाला फलंदाजी करायची आहे. अंपायर समीर कहीं पर भी होंगे प्लीज आइए. समीर सर, मुकाबले को स्टार्ट करना है हमें और मान्यवरों की उपस्थिति अब हम देख रहे हैं. हमारे साथ नन्हे भैया भी जुड़ रहे हैं. वेलकम होगा सर आपका. वेरी वार्म वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम.